बातमी रायगडमधून आहे। 15 ऑगस्टला आदिती तटकरेंच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। राज्य सरकारकडून याबाबत परिपत्रक जारी करण्यात आले, त्यामुळे पुन्हा एकदा भरत गोगावलेंच्या पदरी निराशा पडली आहे। सत्ता स्थापनेपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदिती तटकरे यांनाच पालकमंत्रीपद मिळावं अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी होती, तर शिवसेनेकडून भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळायला हवं यासाठी शिवसेना आग्रही होती। त्यातच आता आदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सरकारनं संधी दिल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तर नाशिकमध्ये दादा भुसेंना डावलून गिरीश महाजनांना ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे शिवसेनेच्या भरत गोगावले आणि दादा भुसेंच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे। आता जाहीर झालेली यादी ही पालकमंत्री पदाची नाही अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली, तर भरत गोगावले पालकमंत्री व्हावेत यासाठी आग्रही असल्याचंही सामंतांनी नमूद केलं। आज जी यादी प्रसिद्ध झाली ही पालकमंत्र्यांची यादी प्रसिद्ध झालेली आहे। तर ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोण कोण कुठे करणार आहे याची यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि मागची देखील यादी हीच होती। दरम्यान गिरीश महाजन नाशिकमध्ये ध्वजारोहण करणार आहेत, या संदर्भात दादा भुसेंना विचारलं असता आपण नाराज नसल्याचं त्यांनी सांगितलंय। तुमचा जो मूळ विषय आहे हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांचे आहे। त्यांनी जो निर्णय केला त्याचं पालन करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावरती आज बैठक पार पडणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे, कारण 15 ऑगस्टला ध्वजारोहण करण्याची संधी आदिती तटकरे आणि गिरीश महाजनांनाच मिळाली आहे। त्यामुळे नाराज झालेले भरत गोगावले आणि दादा भुसे या संदर्भात प्रश्न उपस्थित करू शकतात, तर काही महत्त्वाचे निर्णय बैठकीत होऊ शकतात। उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यंदा ध्वजारोहणासाठी बीडला जाणार आहेत, त्यामुळे पुण्यामध्ये राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे। पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार ध्वजारोहण सोहळ्यासाठी बीडला जातील। विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात त्यांनी बीड दौरा केला होता, तेव्हा बीडच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचं सांगत गुन्हेगारांना थेट इशाराही दिला होता। वादात अडकलेल्या मंत्र्यांची नक्कल करत ठाकरेंच्या शिवसेनेनं महायुतीच्या नेत्यांना डिवचलं। बनियन टॉवेल गुंडाळून ठाकरेंच्या नेत्यांनी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना डिवचलं आणि यावरून ठाकरेंवर टीका करताना पुन्हा एकदा संजय गायकवाड यांनी जीभ त्यांची घसरली। मी ओरिजिनल आहे, माझी कॉपी करणं उद्धव ठाकरेंच्या बापालाही जमणार नाही असं वक्तव्य करत शिंदेच्या शिवसेनेच्या संजय गायकवाडांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला। माझी कॉपी करायला त्यांना 10 जन्म घ्यावे लागतील। माझी कॉपी, मी ओरिजिनल आहे त्यामुळे माझी कॉपी करणं हे उघटाच्या बापाला जमणार नाही। भाजप आमदार रमेश कराडांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे। माझा मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखं आहे, हे वक्तव्य केले लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी। त्यांनी नाव न घेता धीरज देशमुखांवर टीका केली आहे। आमच्या मतदारसंघात सतरंजी सुद्धा मिळत नव्हती, सभेला माणूस येत नव्हता, कुणी रामराम केलं तर त्याचा ऊस वाळवला जात होता असं वक्तव्य करत भाजप आमदार रमेश कराड यांनी नाव न घेता काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांच्यावर टीका केली आहे। जे अशक्य ते शक्य माझ्या लातूर ग्रामीणमधल्या जनतेने केलंय, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय। हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे। आमच्या मतदारसंघामध्ये धनुभाऊ आम्हाला सतरंजी सुद्धा मिळत नव्हती, आमच्या सभेला माणूस येत नव्हतं, आम्हाला कुणी रामराम गाठलं त्याचा ऊस वाळवला जात होता। मी भाऊंना माझी विनंती केली आहे, भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता, एवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे। माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ माझे फार काही कामं मोठी नाहीत, पण ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे, ते रेणापूर तालुक्याचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला पूर्ण करायची आहे। दरम्यान लवकरात लवकर भाजप आमदार रमेश कराड यांनी जनतेची माफी मागावी, अन्यथा तोंड काळं केलं जाईल असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिलाय। ही उपमा त्यांनी या लातूरकरांना दिलेली आहे, महाराष्ट्राला दिलेली आहे, ह्याचा आम्ही निषेध करतो आणि लवकरात लवकर रमेश अप्पा कराड साहेबांनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी, अन्यथा भीम आर्मी त्याच लातूर मध्ये येऊन तुमचं तोंड काळं केल्याशिवाय राहणार नाही। मुंडे साहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच वारसदार घोषित केल्यानं वारशासोबत संघर्ष आणि कारस्थानही माझ्या वाट्याला आलं अशी खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली।
तसंच फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत, नेहमीच बेरजेचं राजकारण करायचं अशी शिकवण वडिलांनी दिल्याचंही यावेळी पंकजांनी म्हटलंय. लातूरमध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. त्यांनी सांगितलं कुणी तुकडे फेकलेले कधी घ्यायचे नाही, स्वाभिमान गहाण टाकायचा नाही. या महाराष्ट्रातल्या दीन दलित पीडित लोकांना स्वाभिमान देण्यासाठी मुंडे साहेबांनी आपलं आयुष्य वेचलं. त्यांच्या जीवनात काय होतं, संघर्ष तोच करू शकतो ज्याचा पाठीचा कणा ताट आहे आणि ज्याच्यामध्ये स्वाभिमान आहे. मला दुर्दैवाने बऱ्याच वेळा अपयशाचा सामना करावा लागला, कारण वारशामध्ये संघर्षही आलाय, कारस्थाने आले, कट कारस्थाने आलेत. पण कधी मुंडे साहेबांनी सांगितलं कोणाही विषयी एवढं सुद्धा मनामध्ये विष बाळगायचं नाही. ते आपल्या सिस्टीममध्ये ते विष येतं, आपल्या शरीरात येतं आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला जवळ करायचं, आलिंगन देऊन त्याला प्रेमाने जवळ करायचं. मुंडे साहेबांचं जे संस्कार होते त्या संस्कारात वागण्याचा प्रयत्न करते. भाजपात सर्वाधिक ताकदवान पक्ष आहे, त्याचा पाया रचणारे गोपीनाथ मुंडे आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे, देशातला तर आहेच, पण महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो, याची नीव ठेवणारे, याचे पायवा ठेवणारे जे काही बोटावर मोजण्या इतके लोक आहेत, त्यातलं ठळक नाव, प्रमुख नाव जर कुठलं असेल तर ते गोपीनाथरावजी मुंडे यांचं आहे. हे देखील आपल्या सर्वांना कबूल करावं लागेल. गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केलाय. सांगलीचं सर्वाधिक वाटोळ जयंत पाटलांनी केल्याची टीका पडळकरांनी केली. यावेळी बोलताना पडळकरांची जीभ घसरली आहे. जयंत पाटलांना त्यांनी जनावराची उपमा दिली आहे. तसंच शरद पवार यांच्यावर बोलू नका अशा पक्षाच्या सूचना असल्याचं पडळकरांनी सांगितलं. ह्या सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळं कुणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी केलं, हे तुम्हा सगळ्यांना मान्य आहे. बरोबर ना? केलंय की नाही? सांगोल्याला आमच्या मसराचा बाजार असतो. आमची सगळी लोक शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात. आता काय काय नवीन मुंबईकडची लोक आली, त्यांना माहित नसतं म्हशी कुठली मस घ्यायची आणि कुठल्याला धार निघते. ते ज्याला कास मोठी आहे ती बघते, हिला कासाला मोठी आहे, हिला घेऊया, ही दूध देईल. त्याला कोणीतरी दलाल गंडवतं, ते जेव्हा घरी घेऊन येतात त्याला 2 लिटर दूध निघतंय, ते डोक्याला हात लावतोय, अरे कासाला मोठी आहे. हे जयंत पाटील कासाला मोठं आहे, दुधाला नाही. आणि या घडीची महत्वाची अपडेट. साताऱ्यात पक्षप्रवेशावरून महायुतीतच राजकारण सुरू आहे का, असा सवाल उपस्थित होऊ लागलाय. पक्षप्रवेश देण्यावरून सत्यजित पाटणकर आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये राजकारण सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पाटण तालुक्यातील बनपुरी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी यांनी सत्यजित पाटणकर यांच्या भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र अवघ्या 24 तासात हा पक्षप्रवेश जबरदस्तीनं भाजप नेत्यांनी घडवून आणल्याचा आरोप करत पुन्हा मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे साताऱ्यामध्ये महायुतीतच कुरघोड्यांचं राजकारण सुरू असून आलबेल नसल्याचं दिसून आलंय. काँग्रेस नेते राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांनी निवडणुकीत झालेल्या कथित गैरप्रकाराच्या मुद्द्यावर आंदोलन केलं होतं. आता या प्रकरणात मनसेनं उडी घेतली आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे पदाधिकारी आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत. मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. राजे रघुजी भोसलेंची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे. लंडनमध्ये राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारांकडे तलवार सुपूर्द करण्यात आली आहे. तलवार ताब्यात घेतल्यानंतरची एक्सक्लुझिव्ह दृश्य माझ्याच्या हाती लागली आहेत. राजे रघुजी भोसले हे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आहेत. ऐतिहासिक वाघनखांनंतर भोसल्यांची तलवार पुन्हा महाराष्ट्रात येणार आहे. सरकारनं 47,15,000 रुपये मोजून ही तलवार ताब्यात घेतली आहे. येत्या 18 ऑगस्टला तलवार लंडनहून मुंबईमध्ये आणली जाणार आहे. साठी आणि महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाचा, अभिमानाचा हा क्षण आणि सोहळा आहे. आपल्या सांस्कृतिक पुनर्जन्माचा आणि ऐतिहासिक वारशाचा असलेला साक्षीदार पुरावा म्हणजे आपल्या मराठा साम्राज्याचा विस्तार.
राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया रघुजी राजेंचे वंशज मुधोजी राजेंनी दिली. यावेळी मुधोजी राजेंनी सरकारचे आभारही मानले. आपल्या सगळ्यांना नागपूरकरांना हे फार आज अभिमानाची बाब आहे, आज फार महत्त्वाची बाब आहे की आज ती तलवार आपल्याला आपले मंत्री महोदय शेलार साहेबांच्या मार्फत ती आपल्याकडं आज येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाला दिल्लीमध्ये आपल्या शासनाला मी फार फार शुभेच्छा देतो, धन्यवाद करतो भोसले घराण्याच्या वतीने. खालिद कशिवाची चित्रपटाला होणारा विरोध वाढलाय. चित्रपटावरून कायमस्वरूपी बंदी आणा अशी मागणी शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन करणार आहेत. आज शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छावा अखिल भारतीय मराठा महासंघ आणि इतर संघटनांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. सकाळी सह्याद्री अतिथीगृह इथे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 10 महिलांचा मृत्यू झाला तर 29 महिला गंभीर जखमी झाल्या. दुर्दैवी अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीच पिकअप गाडीमध्ये गाणी म्हणत हसत खेळत या स्त्रिया कुंडेश्वराच्या दर्शनासाठी निघालेल्या होत्या. भक्तिभावानं सुरू झालेला प्रवास क्षणार्धात शोकांतिका ठरला. भिवंडीमध्ये दोघांची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या करण्यात आली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी या 2 युवकांची हत्या करण्यात आली आहे. भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावर खार्डी इथं ही घटना घडली. प्रफुल्ल तांगडी 2 सहकाऱ्यांसोबत कार्यालयात असताना रात्री 11च्या सुमारास 4 ते 5 हल्लेखोरांनी हल्ला केला. वर्षभरापूर्वी प्रफुल्ल तांगडीवरती हल्ला झाला होता. संभाजीनगरमध्ये सराईत गुंडानं आपल्याच मैत्रिणीवर गोळीबार केलाय. सराईत गुन्हेगार सय्यद फैजल उर्फ तेजानं आपल्या मैत्रिणीवरती गोळी झाडली आहे. गोळी तिच्या हाताला लागल्यानं ती जखमी झाली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगरच्या किलेअर्क परिसरामध्ये रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली. राखी मुरमुरे असं जखमी मैत्रिणीचं नाव आहे. तिच्यावर घाटी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका विद्यार्थ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केला. हा विद्यार्थी राजस्थानमधला आहे. तो MBBSच्या 3य वर्षात शिकतोय. आवेश कुमार असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्राध्यापकाच्या जाचाला कंटाळून विद्यार्थ्यानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं त्यानं लिहिलेल्या पत्राद्वारे समोर आलंय. आवेशनं आत्महत्याआधी लिहिलेलं पत्र हे मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केलं. माहिती मिळताच वर्गमित्रांनी धाव घेत त्याचे प्राण वाचवले. या संपूर्ण प्रकरणात चौकशी सुरू करण्यात आली आहे अशी माहिती गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता कुसुमाकर घोरपडे यांनी दिली आहे. एक चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे महाविद्यालय स्तरावरती. आणि सदरील चौकशी समिती ही मुलांशी व सदरील विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून व त्यांचा बयान वगैरे घेऊन त्याप्रमाणे अहवाल आल्यानंतर यामध्ये योग्य ती कारवाई करण्यात येईल. लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता 25% वाढणार आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत 34 स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. यामध्ये CSMT ते कल्याण दरम्यान धीम्या आणि जलद मार्गावरच्या 10 स्टेशनवर 26 प्लॅटफॉर्म आणि कल्याण ते कसारा आणि खोपोली मार्गावरील 24 स्टेशनच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यात येणार आहे. मुंब्रा दुर्घटनेनंतर लोकलमधील प्रवासी क्षमता वाढवण्यावर प्रशासनानं लक्ष केंद्रित केलं आहे. आर्थिक संकटातून सावरण्यासाठी बेस्ट उपक्रमानं साध्या बसचं तिकीट 5 रुपयांवरून 10 रुपये तर AC बसचं तिकीट 6 रुपयांवरून 12 रुपये केलंय. दरम्यान तिकीट दरामध्ये वाढ केल्यानंतर बेस्टची 30 लाख प्रवासी संख्या 25 लाखांवर आली आहे. परंतु प्रवासी संख्येत घट झाली असली तरी बेस्टच्या उत्पन्नामध्ये 50 कोटींची वाढ झाली आहे. तर सद्यस्थितीमध्ये रोज 3.25 कोटींचा महसूल बेस्टच्या तिजोरीमध्ये जमा होतोय. तर हाच महसूल 9 मे पूर्वी 2.75 कोटी इतका होता. कल्याण-शिळ रोडवरून डोंबिवली आणि कल्याणला वाहतुकीमुळे येणं जाणं अवघड झालंय. पलावा सिटीवरून उड्डाणपूल बांधून सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी होतीये. त्यातच मेट्रोचं काम सुरू असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना प्रचंड गैरसोय होतीये. अशातच आता ऐन गणेशोत्सवाच्या काळात 14 ते 31 ऑगस्ट दरम्यान कल्याण-शिळ रोड ते डोंबिवलीपर्यंतच्या रस्त्यावर गर्डर बसवण्याच्या कामामुळे प्रवेश बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पण या निर्णयामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांचे प्रचंड हाल होतील. हा निर्णय रद्द करावा अशी मागणी मनसेकडून करण्यात येते. देशभरातील सर्व रेल्वे स्थानकांवरील रेल्वे हमालांच्या आर्थिक स्थितीचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतलाय. रोजगार आणि सामाजिक सुरक्षा पुरवण्याच्या उद्देशानं रेल्वे बोर्डाकडून या सर्वेक्षणाची तयारी सुरू आहे. त्याची जबाबदारी संबंधित विभागीय रेल्वे व्यवस्थापकांवर सोपवण्यात आलेली आहे.
6 महिन्यांपासून राष्ट्रीय कुली मोर्चातर्फे हमालांच्या रोजगार आणि सामाजिक सुरक्षेसाठी मोहीम राबवली जाते। या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। सांताक्रूज चेंबूर लिंक रोडच्या शेवटच्या टप्प्यातील केबल स्टेड पुलाच्या उद्घाटनासाठी अखेर मुहूर्त मिळालाय। गुरुवारी 14 ऑगस्टला या पुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केलं जाणार आहे। त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरती विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडीतून वाहनांची लवकरच सुटका होणार आहे। 29 ऑगस्टला मराठा मोर्चा मुंबईत नेण्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलंय। मात्र हा गणेशोत्सवाचा तिसरा दिवस असून मराठा समाजाचा मोर्चा आल्यास मुंबईत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची तसंच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून तोडगा काढण्याची मागणी गणेशोत्सव समन्वय समितीनं पोलीस आयुक्त देवेंद्र भारती आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे। दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे। अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे। 21 वर्षांनंतर श्रावणामध्ये अंगारकी चतुर्थीचा योग जुळून आल्यामुळे मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मंदिरातून आढावा घेतलाय अजय माने यांनी। यंदा श्रावणात अंगारकी संकष्टी चतुर्थीचा योग जुळून आलेला आहे आणि त्यामुळे पहाटेपासूनच दादर येथील सिद्धिविनायक मंदिरात जी आहे ती भाविक भक्तगणांची आपल्या बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठीची जी आहे ती रीग लागलेली आपल्याला पाहायला मिळते। राहुलजी, आज आपण जर पाहिलं तर श्रावणातला योग आहे हा अंगारकीचा 21 वर्षानंतर आलेला आहे, त्यामुळे कसं नियोजन आहे, मोठ्या प्रमाणात भाविक आलेला आहे। श्री सिद्धिविनायक बाप्पा हे मंदिर आहे, हे फक्त मुंबई महाराष्ट्र नाही तर देशातनं जगातनं भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात। आणि आपण उल्लेख केला 21 वर्षांचे श्रावणातला योग आहे, मोठी अंगारकी चतुर्थी आहे। त्यामुळे गेले 1 महिन्यापासून आमचे माननीय अध्यक्ष सदा सरवणकर जे असतील, कोषाध्यक्ष त्रिपाठी जे असतील, आम्ही सर्व विश्वस्त मंडळ आणि प्रांतीय प्रशासन गेली 1-1.5 महिना आमच्या बैठका सुरू होत्या आणि आपण पाहतोय की ही मुख्य इमारत आहे, गाभारा आहे, परंतु बाहेर भक्त जे येणार आहेत दुरून दुरून दर्शनासाठी त्यांना व्यवस्थित उभं राहता यावं। पाऊस आहे, पावसाचे दिवस आहेत, त्यामुळे कुठलाही त्रास होऊ नये। आपण 10,000 लोक रांगेत उभे राहतील असा भव्य दिव्य मंडप तयार केलेला आहे। ती रांग व्यवस्थापन आहे। पहाटेपासूनच या मंदिर परिसरात आणि या सगळ्या घडामोडी